आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। ठाणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या राजन विचारेंसोबत नरेश म्हस्केंची लढत। कल्याण लोकसभेसाठी महायुतीकडून श्रीकांत शिंदेंची घोषणा। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांमध्ये लढत होणार। भाजपने शेवटपर्यंत शिंदे गटाला कल्याण ठाण्याच्या जागेसाठी झुलवलं। कल्याण आणि ठाण्याची जागा शिंदे गटाला जाहीर झाल्यावर वडेट्टीवारांचा भाजपवर आरोप। पालघरमध्ये भाजप उमेदवार जाहीर करेल। चंद्रशेखर बावनकुळेंकडून पालघरच्या जागेवर भाजपचा दावा। नाशिकसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंचं नाव जवळपास निश्चित। आज संध्याकाळपर्यंत गोडसेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। भाजपने नाशिकवरील जागेचा दावा सोडल्यानं दिनकर पाटील नाराज। हेमंत गोडसेंना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव निश्चित। दिनकर पाटलांचं वक्तव्य। तर बावनकुळे फडणवीसांना भेटून पुढचा निर्णय घेणार असल्याची दिनकर पाटलांची माहिती। मुंबईमधील लोकसभेच्या 6च्या 6 जागा महायुती जिंकणार। तर नाशिकच्या जागेचा तिढाही आजच सुटणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील। नाशिकच्या जागेबद्दल दादा भुसेंना खात्री। तर भुजबळ नाशिकच्या उमेदवाराचं नेतृत्व करतील। दादा भुसेंना विश्वास। एकेकाळी मी पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला। अजित पवारांचं वक्तव्य। तर पवार वडीलधारे, त्यांच्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाही। अजित पवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? राजकीय वर्तुळात चर्चा। दैवत कधी बदलत नसतं। देव पावला नाही म्हणून आपण नमस्कार करणं सोडत नाही। नमस्कार करणं सोडलं म्हणजे दैवत मानत नव्हते। अजितदादांच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचं टीकास्त्र। 17 वर्ष एकत्र काम केलं तेव्हा माझ्यातील गुण दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंचा सवाल। तर आमच्या डोक्याला प्रकाश पडायला 17 वर्ष लागली। अजित पवारांचं सुळेंना प्रत्युत्तर। ईडीची नोटीस आल्यावर अजित पवारांचे दैवत बदलले। अजित पवारांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला। तर मोदी सरकार गेल्यावर अजित पवार परत दैवत बदलतील। राऊतांचा अजितदादांवर निशाणा। शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा। पवारांचा आत्मा महाराष्ट्र आणि देशाची सेवा करणं आहे। 6 दशकात महाराष्ट्राने आणि देशानं शरद पवारांना प्रेम दिलं। शरद पवारांवर मोदींनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर। राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपनं घराघरात भाऊबंदकी आणत वाद लावले। भाजपनं माणसात माणूस ठेवला नाही। अंबादास दानवेंची भाजपवर टीका। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची संभाजीनगरमध्ये सभा होणार। 6 मे रोजी आदित्य ठाकरे तर 10 मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची माहिती। सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज सभा। चिंतामण कॉलेज मैदानावर संध्याकाळी 4 वाजता सभा पार पडणार। बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ आज भोरमध्ये सभा। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री सभेला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीचे हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटलांच्या प्रचारार्थ शिराळ्यात आज महाविकास आघाडीची सभा। शरद पवार उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार। माझ्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। मला पराभूत करण्यासाठी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा। राजू शेट्टींचा ठाकरे पिता पुत्रांवर निशाणा। जनता काम करणाऱ्यांच्या पाठीशी, घरी बसणाऱ्यांच्या नाही। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। विरोधकांच्या आरोपांना आम्ही कामाने उत्तर देतो। शिंदेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि मी 2.5 वर्ष एकत्र सरकार चालवलं। आमच्यात कधीही मतभेद नव्हते। निवडणुकीच्या काळात आरोप होत राहतात। उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। कितीही दबाव आला तरी भीक घालत नाही। वेळ आली तर जनतेसाठी जेलमध्ये जाईन। धैर्यशील मोहिते पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना उत्तर। संजय शिरसाट गद्दार, त्यांच्याकडे असलेल्या पैशांवर दादागिरी करतात। चंद्रकांत खैरेंची संजय शिरसाट यांच्यावर टीका। खडसेंचा भाजपात प्रवेश झाला की नाही हे महाजन सांगू शकतील। महाजन संकटमोचक, महाजनांना प्रवेशाबाबत माहिती असेल। खडसेंच्या भाजप प्रवेशावरील प्रश्नावर गुलाबराव पाटलांचा टोला। बेळगाव, कारवार, बीदरसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अजून अपूर्णच। सीमावासियांच्या लढ्याला राज्यातील प्रत्येकाचा पाठिंबा। पुण्यातील भाषणात अजित पवारांचं वक्तव्य। बाडग्यांच्या हातात कमळ आणि आमच्याकडे आई जगदंबेची मशाल। येड्या गवाळ्यांना आणि गद्दारांना कोकणात स्थान नाही। विनायक राऊतांचा साखरपामधील सभेत वक्तव्य। दिल्लीतून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा। शिवानी वडेट्टीवार, अनुराग भोयरसह 49 पदाधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस। काँग्रेसच्या दिशानिर्देशानुसार लोकसभा निवडणुकीत सहभागी न झाल्यानं कारवाई।
वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाची लढत. शिंदे गटाकडून रवींद्र वायकर शुक्रवारी तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर गुरुवारी अर्ज भरणार. संजय निरुपमांनी आता रवींद्र वायकरांचं निवडणूक प्रमुख व्हावं. निरुपमांना उत्तर पश्चिम लोकसभेचं पूर्ण ज्ञान. वायकरांना निरुपमांची खूप मदत होणार. मोहित कंबोज यांचा संजय निरुपमांबद्दल उपरोधिक ट्विट. भाजप नेते संजय काकडे मुरलीधर मोहोळांच्या प्रचारात सक्रिय. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून संजय काकडे यांची नाराजी दूर. संजय काकडे पुणे लोकसभेसाठी इच्छुक होते. किरीट सोमय्या महायुतीचे स्टार प्रचारक असणार. सोमय्या यामिनी जाधव आणि वायकरांचा प्रचार करणार. यापूर्वी सोमय्यांकडून वायकर यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. कल्याणमधील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ डोंबिवलीत आज मनसेचा मेळावा. मेळाव्याआधी मनसेकडून सभेचा टीझर जारी. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्र्यांकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन. तर सामान्यांसाठी अनेक कामं मार्गी लावली. शिंदेंची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन. महाराष्ट्र दिनी नागपूरच्या पोलीस मैदानावर पोलिसांचं संचलन. महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकातील हुतात्म्यांना राज ठाकरेंकडून अभिवादन. मनसे नेते पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती. शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत निर्णयाची अंमलबजावणी. मराठी पाट्या लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. मागील 15 दिवसात 625 दुकानं आणि आस्थापनांकडून 50 लाख रुपयांचा दंड वसूल. पुणे बंगळुरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा. उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक संथ गतीने. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतूक आजपासून सुरू. 45 मिनिटांऐवजी आता 8 मिनिटात कशेडी बोगदा पार होणार. हवेचा उच्चदाब आणि वेगवान वाऱ्यांमुळे कोकणात उष्णतेची लाट सदृश्य स्थिती. गेल्या 2 दिवसाच्या तुलनेत किनारपट्टीवर सरासरी 1.5 ते 2 अंशांनी तापमानात वाढ. अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई. विहिरीवर हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची धडपड. प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याचा आरोप. सांगलीत पाणी प्रश्नावरून संघर्ष समितीचं मुका आंदोलन. कडेगाव शहर भागात टेंभू योजनेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. पुण्याच्या भोर तालुक्यात भीषण पाणी टंचाई. पंचायत समितीकडून 7 गावं 3 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. वाशिम शहरातील जुना मोटार स्टँडमधील मुख्य पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. दुसरीकडे 10 ते 12 दिवसाआड शहराला दूषित पाण्याचा पुरवठा. नागरिकांमध्ये संताप. रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंकडून भव्य प्रचार रॅली. महिलांचा मोठा प्रतिसाद. तर कार्यकर्त्यांकडून रॅली दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी. अहमदनगरमधील एमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांना फोनवरून धमकी. अशरफी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अज्ञाताकडून धमकी. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर होम वोटिंगसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. दिव्यांग नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी होम वोटिंगची सुविधा. नाशिकमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन. पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर झेंडावंदन सोहळा संपन्न. गोंदिया जिल्ह्याच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न. पालकमंत्री धर्मराव बाबा आत्रामांच्या हस्ते ध्वजारोहण. बीडमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त धनंजय मुंडेंच्या हस्ते ध्वजारोहण. पोलीस मुख्यालयाच्या मैदानात कार्यक्रम संपन्न.